भाऊ का एखाद्याने सोनं ठेवायला दिलं बरं झालं ना, तर त्यातलं निम्म सोनं गायब झालं असतं. तर नमस्कार पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपली गाया गुरं रस्त्यावर बांधू नका, सगळे ड्रायव्हर माझ्यासारखे चांगले नसतात. आज आपण चाललो होतो रांजणगावला काम असल्यामुळं. वाळकी पार करून पुढं आलो तर आपल्याला बैल महाराज दिसले. आपलं रांजणगावचं काम करून आपण पोचलो शनिदेवाच्या मंदिरात. इथं रांजणगाव शेजारीचे शनिदेवाचं मंदिर आहे, तिथं आलो, दर्शन घेतले. शनी शिंगणापूरच्या मंदिरागतच इथं मंदिर होतं. शनिदेवाचं दर्शन घेऊन आपण घरी आलो तर भाऊने डायरेक्ट गाडी घेतली होती म्हणून भाऊ खुश होता. आणि चेतन शेटकर लय महत्त्वाचं काम दिलं होतं, महत्त्वाची जबाबदारी पार पाडत होता आपली. मग त्याच्या गाडीची घेतली पूजा करून आणि त्याच्यासोबत आपल्या बी गाडीची घेतली पूजा करून. नवीन गाडी घेतल्यामुळे भाऊ लय खुश होता. भाऊला फोटो काढायचं होतं पण त्याचा फोटो काही चांगलं येत नव्हतं. गाडी मागं पुढं करून भाऊला बरा अंधार पडला तरी फोटो चांगले आहे ना. अंधार पडला तरी भाऊ फोटो काढाय काय मागं सरकत नव्हता. मग त्याची गाडी घेऊन आपण आलो वाड्यावर. वाड्यावर घेतली, त्याच्या गाडीची पूजा करून. आपला पिल्यासुद्धा त्याची गाडी पूजू लागायला मदत करत होता. मग त्याची गाडीची घेतली पूजा करून आणि आपला आजचा ब्लॉग इथं संपला. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.